नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माझं ज्ञानेश्वर ज्योतिष कार्यालय आहे. तिथे पत्रिका मार्गदर्शन केलं जातं, गुणमिलन, लग्न करायच्या आधी मुलामुलींची डिटेल माहिती, या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पाहिल्या जातात. ऑनलाईन पाहिल्या जातात, म्हणजे समक्ष भेटण्याची काही गरज नसते. तर आज तुम्हाला मी महत्त्वाची, आता 17 मे पासून अधिक महिना सुरू होत आहे. आता सगळ्यांना कॅलेंडरवर दिसतं, पण अधिक महिना म्हणजे नेमकं काय येतो, कधी येतो, अधिक महिन्यात नक्की काय करावं याची बऱ्याच जणांना माहिती नसते, किंवा माहिती असले तरी कन्फर्मेशन नसतं. खूप जणांचं आहे की सत्यनारायण करावं का नाही, लग्न करू का नको, साखरपुडा करू का नको, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तर ते आज मी तुम्हाला माहिती सांगू सांगेन की यावेळी 2026मध्ये अधिक मास जो आहे तो 17 मे 2026 म्हणजे रविवार ते 15 जून 2026 म्हणजे सोमवार, असे पूर्ण महिनाभर अधिक मास आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात, मलमास असं म्हणतात, धोंड्याचा महिना असं म्हणतात, किंवा क्षयमास असं म्हणतात, किंवा संपर्व मास असंही म्हणतात. आता पुरुषोत्तम मास का म्हणतात त्याच्यामागे कथा आहे, पण ती काय कथा आता पुराणातल्या कथा सांगत बसलं तर आपला व्हिडिओ मोठा होतो. की भगवान श्रीकृष्णाने स्वतःचं नाव त्या महिन्याला दिलेलं आहे की पुरुषोत्तम मास. सगळ्यामध्ये पवित्र महिना काय तर पुरुषोत्तम, नाही का. पुरुषामध्ये उत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण, तसं महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास म्हणजे सगळ्यात उत्तम मास मानला जातो. मलमास का मानतात तर या महिन्यामध्ये कोणते सण नसतात. या महिन्यामध्ये सूर्य राशी बदलत नाही. कोणते धार्मिक म्हणजे लग्न कार्य म्हणजे करतायत म्हणून त्याला मलमास असं म्हटलं बा, टाकाऊ मास असा त्याचा अर्थ काढलेला आहे. धोंड्याचा महिना म्हणतात, नॉर्मली खेडेगावात धोंड्याचा महिना म्हणतात. धोंड्याचा महिना काय, धोंडे म्हणजे काय, पुरणपोळीचे जे दिंड बनवतो आपण त्याला धोंडे असं म्हणतो. तर गोडजोड खाणं, जावायची पूजेला म्हणून त्याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणतात. संपर्व मास त्याला संस्कृत वैदिक काळातला तो शब्द आहे, पण नॉर्मली तो वापरामध्ये येत नाही. नॉर्मली पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. आता अधिक मास, बऱ्याच लोकांना अधिक मास काय येतो बा, दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. मग कधी चैत्रात येतो, वैशाखात येतो, ज्येष्ठात येतो, श्रावणात येतो, भाद्रपदात येतो, कधी आश्विनमध्ये येतो. तर त्यामुळे लोकांना समजत नाही अधिक मास काय. तर एक त्याचं काय आहे की जगामध्ये एक 3 गणना होतं. एक सूर्याप्रमाणे आपण जे कॅलेंडर वापरतो ते सौर गणना, आपण पंचांग वापरतो ते सौर गणना, आपलं चंद्रगणना, आणि एक सूर्यचंद्र गणना एकत्र केली. तर सूर्य 365 दिवस 5 तास 48 मिनिटं 47 सेकंद, हे आपण 365 दिवस धरू. 365 दिवसामध्ये एक वर्ष म्हणजे सगळ्या 12 राशी तो पूर्ण करतो. चंद्र जो आहे हा 354 दिवसामध्ये पूर्ण करतो. त्याच्यामुळे फरक किती झाला, 365 वजा 354, तर 11 दिवसाचा फरक आहे. आता हे दरवर्षी 11 दिवस जर फरक पडत गेला तर 3 वर्षांनी 33 दिवस होतात. मग तुम्ही पाहिलं असेल की संक्रांत नेहमी 14 किंवा 15 जानेवारीलाच येते. लोकांना प्रश्न वाटतो संक्रांत कशी काय बरोबर येते. तर मकर संक्रांत हा हिंदू सण असला तरी तो सूर्य गणनेनुसार केला जातो की सूर्याचा मकर राशीत प्रवेश, चंद्राचा नाही. लक्षात घ्या, मकर संक्रांत आहे ही सौर गणनेनुसारच पाहिली जाते. मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे त्या दिवसापासून दिवस मोठा व्हायला लागतो, म्हणून आपण त्याला मकर संक्रांत असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो चांद्र पंचांगातला सण चांद्रगणनेनुसार नाही आहे. चांद्रगणनेनुसार काय सण येतात, दिवाळी, पाडवा,
होळी हे चांद्रगणनेनुसार येणारे हिंदू सण आहेत. तर हा जो 11 दिवसाचा दरवर्षी फरक पडतो तो भरून सूर्यगणनेबरोबर सूर्याच्या कॅलेंडर बरोबर मॅच व्हावा म्हणून 3 वर्षाने तो 33 दिवसासाठी तो अधिक महिना येऊन जातो. मग आता चंद्र सुद्धा काय आहे की एक्झॅक्ट 364 दिवस 354 दिवस नाही आहे. काही त्याला कमी होतात, कधी काही वाढतात. त्याच्यामुळे मग कधी तो चैत्रात येतो, कधी वैशाखात येतो. ज्या आता महिना कसा येतात तर ज्या महिन्यामध्ये सूर्याला राशी बदल नाही, म्हणजे सूर्य दर महिन्याला एक रास बदलतो. आता मेष रास जी आहे समजा आपण वैशाखामध्ये आपण धरले तर वैशाखामध्ये तो पुढच्या राशीत गेलाच नाही अमावस्येला, तर मग त्या राशीला महिन्याला काय नाव द्यायचं म्हणून त्याला मग अधिक वैशाख असं म्हटलं जातं. तर तो समजून घ्या, म्हणजे ज्या महिन्यामध्ये सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही त्या महिन्याला अधिक मास आपोआप येतो. नॉर्मली आता आपण एक गृहीत धरलं की या महिन्यामध्ये म्हणजे ज्येष्ठामध्ये अधिक मास आला तर 19 वर्षानंतर पुन्हा ज्येष्ठामध्ये अधिक मास येईल, त्याच्या आधी येणार नाही. चैत्राचा येईल, वैशाखाचा येईल, श्रावणाचा येईल, भाद्रपदाचा येईल, जसं कालगणना येईल त्या पद्धतीने ते येतं. मग आता हा जो अधिक मास आहे हा आसाम, ओरिसा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या ठिकाणी पाळला जात नाही. ती मला का नाही पाळला जात तर तिकडचं जे पंचांग आहे हे सौर पंचांग आहे. तिथं आपल्यासारखं चांद्र पंचांग वापरलं जात नाही, कारण अधिक मासाचा संबंध हा चांद्रगणनेशी आहे. त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इथं चांद्रगणनेनुसार पाहिलं जातं. उत्तर प्रदेश तर त्याच्यामध्ये तिथं अधिक मास पाळला जातो. आता आपल्या हिंदू अनेक पद्धती आहेत. आपल्या महाराष्ट्रापासून खाली आपण प्रतिपदा ते अमावस्या असा एक महिना पाळतो. अमावस्यानंतर दुसरी प्रतिपदा येते तेव्हा आपला महिना बदलतो. पण तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर गेला तर तिथं पौर्णिमा ते पौर्णिमा महिना पाळला जातो. मग तुम्ही पण नेहमी तिथं जे श्रावण महिना असतो तो 15 दिवस आधी चालू होतो. आपली आषाढी पौर्णिमा झाली की तिथं श्रावण महिना चालू होतो. तर त्या पद्धत जीवन पद्धती वेगळ्या आहेत, त्याच्यानुसार पाळला जातो. त्याच्यामुळं अधिक मास जो आहे हा कदाचित उत्तर प्रदेशमध्ये लवकर सुरू झालेला असू शकतो. आता प्रश्न काय आहे आपल्याला की मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यात अधिक मास कधीही येत नाही, कारण त्या पिरियडमध्ये 33 महिने पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं त्या 3 महिन्यामध्ये कधी अधिक मास म्हणजे तुम्ही अधिक माघ आला, अधिक पौष आला, अधिक मार्गशीर्ष आला असं कधी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आपल्याकडं वर्षभरामध्ये एका महिन्यात 2 एकादशी म्हणजे 12 महिन्यात 24 एकादशीला प्रत्येकीला नाव वेगळं आहे. पण अधिक मासामध्ये जे 2 एकादशी आहेत त्याला एकच नाव आहे, कमला एकादशी. म्हणजे दोन्ही एकादशीचं एकच नाव आहे. बाकीच्या वेळेस प्रत्येक एकादशीला वेगळं नाव येतं. मग आता आपल्याला प्रश्न आला की अधिक मास तर पाळायचा, मग नक्की काय करायचं नाही का. अधिक मासामध्ये काय करू नये हे पहिलं समजून सांगतो की अधिक मासामध्ये मंगल कार्य करत म्हणजे लग्न, मुंज, वास्तू शांती, साखरपुडा किंवा नवीन घरात राहायला जाणं, तर या गोष्टी अधिक मासामध्ये करू नये. का करू नये तर अधिक मासामध्ये फक्त भजन पूजन अशासाठी, कारण हा मास जो आहे हा विष्णूला अर्पण आहे, कृष्णाला अर्पण आहे. त्याच्यामुळे त्या काळामध्ये फक्त देवपूजा वगैरे करावी रास बदलत नाही, त्याच्यामुळं त्याला मलमास असं म्हणतात. मग या महिन्यामध्ये कोणते सण येत नाहीत कोणतं, म्हणून या मंगल कार्य शक्यतो करू नये. तामसी भोजन म्हणजे आपण ज्याला मांस, मटण, मासे खाणं असं म्हणतो किंवा दारू पिणं, मद्यपान करू नये, कारण हा विष्णूचा महिना आहे. या काळामध्ये आपलं शरीर पवित्र राहणं अत्यंत गरजेचं असतं. राग करू नये, चुगली करू नये, चोरी करू नये किंवा दुसऱ्याचं वाईट या महिन्यामध्ये चिंतू नये.
पण अधिकस्य अधिक फलम. तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळेल, तुम्ही अधिक वाईट विचार केला तर तुमचं अधिक वाईट. तुम्ही जर सांगितलं की या माणसाचं 1000 रुपयाचं नुकसान होऊ दे, तर तुमचं 10,000 रुपयाचं नुकसान झालेलं दिसेल. तुम्ही दुसऱ्याचे समजा एक 10,000 रुपये चोरले, तर तुमचे ₹1,00,000 चोरीला गेलेले तुम्हाला दिसून येतील. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट करू नये. नवीन व्रत स्वीकारायचं किंवा मला आता चतुर्थी सुरुवात करायची, मला एखादी या महिन्यापासून करत नाहीत. किंवा व्रताचं उद्यापन करायचं नाही का, 16 सोमवाराचं उद्यापन, चतुर्थीचं उद्यापन, तर या महिन्यामध्ये करत नाही. नवीन व्यापाराला सुरुवात, नवीन व्यापार दुकानाचं उद्घाटन वगैरे या महिन्यामध्ये करत नाहीत. म्हणजे अधिक मासामध्ये फक्त देवधर्मासाठीच महत्त्व दिलेलं आहे. आता काय करावं हे तुम्हाला मी समजू की दररोज अधिक मासामध्ये तर सूर्योदयापूर्वी स्नान करा. आता 6ला सूर्य उगवतो, तर 6च्या पूर्वी एक महिनाभर स्नान करा. उकडा आहे, सकाळी उठून गार पाण्याने स्नान केलं, दिवसभर फ्रेश तुम्हाला वाटेल. शक्य तेवढं एक वेळ भोजन करण्याचा प्रयत्न करा, किंवा दुपारी फळं खा, रात्री जेवण करा, किंवा दुपारी जेवण करा, रात्री फळं खायचं, असं तुम्ही करू शकता. ज्यांना डायबिटीस वगैरे त्यांनी ते नियम पाळायची काही गरज नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळा. म्हणजे काय तर थोडंसं भोजन घ्यावं, एक जेवण व्यवस्थित जेवा, एक भोजन अल्प घ्यावं, असं करता. भगवद्गीता, भागवत कथा, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम यांचं पठण करा. म्हणजे बरेच जण भागवत कथेचं आयोजन अधिक मासामध्ये करतात, काही जण घरी करतात. तुम्हाला ते शक्य नाही झालं, निदान भागवत कथा रोज पुस्तक आणून वाचू शकता. ते नाही जमलं, भगवद्गीता वाचा. ते पण नाही जमलं, विष्णू सहस्रनाम म्हणा, की थोडंसं एक 10-15 मिनटामध्ये विष्णू सहस्रनाम वाचून होतं नाही का. पाठन करा, वाचन करा. त्याच्यानंतर 33 वस्तूंचं दान द्यायचं. आता 33 का आकडा हे तुम्हाला मी समजून सांगितलं की 365 वजा 354 चांद्र दिवसात 11 दिवसात परत 3 दिवस वर्षाचे 33 दिवस, म्हणून 33च्या आकड्याला महत्त्व. किंवा 33 वस्तूंचं दान द्यावं, दीपदान द्यावं. नॉर्मली दावायला 33 अनारसे, ताट वगैरे असं दान देतात नाही का, ब्राह्मणाला देतात. ब्राह्मण भोजन द्यावं, गरिबांना भोजन. आता प्रत्येकाला 33 जोड्या, आता पूर्वी बऱ्याच ठिकाणी पण 33 मेवण जेवायला घालतात. त्यांना दान धर्म करतात, त्यांना नवीन वस्तू भेटतात, यांची ताकद पाहून तुम्हाला नाही द्यावं. निदान गरिबाला तरी, अगदी गरिबातल्या गरिबाने सुद्धा आपल्या अर्ध्या भाकरीची चतकोर भाकरी दुसऱ्याला दान देण्याचा प्रयत्न करा. मग दान कोणाला द्यावं, तर ज्याला गरज आहे त्याला द्या. आता समजा तुम्हाला आंबे दान करायचे, हापूस आंबे तुम्ही आणले, तुम्ही जर मित्रांना आपल्या जवळचं वाटलं तर ते घरी खातात, त्यांना त्याच्यात काढा. पण तुम्ही ज्यांना हापूस आंबा खाता येत नाही, अशा गोरगरीब म्हणजे वॉचमन आहे, भांडेवाली आहेत, रस्त्यावरचे गरीब माणसं आहेत, हमाल आहे, यांना जर तुम्ही दान केलं तर त्यांना पहिल्यांदा हापूस खायला मिळेल. त्यांचा जो आत्मा थंड होईल, त्याचा आशीर्वाद तुम्हाला जास्त. श्रीमंतांना जीव घालायचं, त्यांना भेट बसू द्यायचं, ते घरी गेल्यावर तुम्हाला नाव ठेवलं, काय छोटीशी चांदीची निरंजन दिली, आमच्याकडे आलते तेव्हा आम्ही मोठं दिली होती, काय उपयोग आहे का त्याचा? नाही. पण तुम्ही काय करा की 33 किलो, 1-1 किलोचे 33 तांदळाचे पुढे आणा. तुम्हाला वाटलं 1-1 किलो गूळ आणा. तांदूळ आणि गूळ एका पिशवीत घालून तुम्ही गोरगरिबांना 33 लोकांना दान करू शकता. ते दान जास्त महत्वाचं. तीर्थयात्रा करा, जाऊ आळंदी आहे, पंढरपूर आहे, तिथं जाऊन पवित्र नद्यांचं स्नान करा. इंद्रायणीमध्ये, भीमामध्ये, गोदावरीमध्ये, आपल्या कोणत्याही नदीमध्ये स्नान करणं पवित्र मानलं जातं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सत्यनारायण करावं का नाही. खूप गुरुजी लोक काय सांगतात की नाही, अधिक मासात सत्यनारायण करत नाही. सत्यनारायणाचं नाव काय? सत्यनारायण विष्णूचं नाव आहे. त्याची पूजा आपण करतो आणि हा महिना विष्णूसाठी समर्पित आहे. त्याच्यामुळे सत्यनारायण अवश्य करा. जे जे बघू, आपण यज्ञ याग नाही करत, पण कसं आहे की जे काम्य यज्ञ याग आहेत, किंवा मुलाचं लग्न झालं म्हणून सत्यनारायण नका करू, वास्तुपूजा केली म्हणून सत्यनारायण नका करू, पण भगवंताची पूजा, त्या भगवंताची सेवा करायची म्हणून सत्यनारायण अवश्य करा. यज्ञ करा, तुम्हाला करायचं असेल
तर विष्णू याग यज्ञ करा, देवीचं तुम्हाला करायचं असेल ते करा, रामाचं काही करायचं असेल ते करा, गणेश याग करायचा असेल गणेश याग करा. पण तो तुम्हाला संकल्प काय सुटला पाहिजे, तर भगवंत तुझं दर्शन घडू. काम्यक स्वतःची काहीतरी इच्छा व्यक्त करून जर तुम्ही काही करायला गेला तर त्याचं फळ मिळत नाही. पण भगवंताचं जे जे करता येईल, दान दम दीप जप यज्ञ, ते सगळं तुम्हाला करायला अधिक मासामध्ये अधिकस्य अधिक फलम हे प्राप्त होतं. आता प्रश्न काय आहे की जावायला काय दान द्यावं असं बऱ्याच जण विचारतात. तर नॉर्मली जावायला 33 अनर्श छिद्र असताना द्यावा. असं काय अनर्श म्हणजे काय, अनार्याला छिद्र पडत. आता अनारसे लोक 33 घेऊन खात नाहीत कोणी, नाही का, कडक होऊन जातात. मग 33 बत्ताशे दिले तरी चालेल, बत्ताशाला सुद्धा छिद्र असतात. तांब्याचा किंवा चांदीचा दीपदान केलं पाहिजे. तो दिवा लावून अनारशावर किंवा बत्ताशावर ठेवावं. एक चांदीचं ताट किंवा स्टीलचं ताट आणावं, त्याच्यात ते ठेवावं, त्याच्यात दिवा लावून आणि ते जावायला द्यावं. वस्त्रदान म्हणजे जावायला काही तुम्हाला शर्ट पॅन्ट पीठ घेता आलं द्यावं. त्याच्यावर आपल्या मुलीचं, तिला साडी वस्त्र काय अर्पण करता येते ते करा. धोंडे म्हणजे काय, पुरणाच्या पोळी म्हणा किंवा पुरणाचे दिंड असतात ते तुम्ही जावायला खाऊ घालायचे असतात. जावायलाच का, आता जावाई हा विष्णू स्वरूप मानला जातो. आपल्या मुलीला सांभाळ करतो म्हणून त्याला आता विष्णू मुलीला सांभाळतो, तर आता मुलगीच नवऱ्याला सांभाळतो. त्यामुळे हल्लीच्या काळात, पूर्वीच्या काळातले हे विचार आहे. कन्यादान त्याच काळातला विचार आहे की कन्यादान पुण्याचं काय म्हणलं. आता कन्यादान हल्ली शब्दात सुद्धा लोकांना राग येत, आमची मुलगी काय दान करण्यायोग्य. तसं नाही, त्याचा आर्थिक शब्द घ्या की ही कन्या तुला अर्पण केली, आता तिचा सांभाळ कर. आणि पूर्वी स्त्रिया नोकरी धंदा शिक्षण असं नसायचं, त्याच्यामुळे जावई आपला तिचं सांभाळ करणार आहे हे जावयाचं मोठं काम म्हणून त्याला आहेर दिला जायचा, हुंडा दिला जायचा. आता तसं काही हल्लीचं काळ नाही, त्याच्यामुळे हुंडा वगैरे प्रथा बंद आहे. किंवा कन्यादान हा विषय पण विचार करण्यासारखा नाही. मुली ह्या मुलाच्या बरोबरीनेच आहेत. त्याच्यामुळे पण जावयाचा तो मान म्हणून त्यावेळेस अधिक मासामध्ये जावयाला बरी बोलवतात, पूजा वगैरे करतात, विष्णू स्वरूप मानून करतात. त्याच्यावर मुलीची सुद्धा पूजा करायची, तिची ओटी भरायची, तिला साडी वस्त्र काय सुवर्ण तुम्हाला दान करायचं ते तुम्ही करू शकता. तर तुम्हाला अधिक मासाचं आता हे महत्त्व समजलं असेल. तुम्ही अवश्य करा, ज्या करू नका सांगितलं ते करू नका आणि अधिक मासामध्ये जास्तीत जास्त पुण्य मिळवण्याचा प्रयत्न. माझ्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.